मसाजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड यांना जे आहे ते सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या पोटामध्ये दुखत होतं, त्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा रुग्णालयात त्यांना जे आहे या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। मी सध्या बीड जिल्हा रुग्णालय परिसर आहे आणि याच परिसरामध्ये ICU आतमध्ये आहे आणि ICU मध्ये सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते। पोटाचा जो त्रास होता तो त्रास जास्तीचा होता, त्यामुळे त्यांना रात्री 1 वाजता वाल्मिक कराडांना या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं आणि त्यांच्यावरती ICU मध्ये सध्या उपचार सुरू आहेत। एकंदरीत जर बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत जर बघितलं गेलं तर जवळपास 8 आरोपी जे आहेत ते अटक आहेत आणि सगळ्यात शेवटी ज्यावेळेस सुनावणी झाली त्यावेळेस मात्र SIT कडनं कुठलाही PCR मागण्यात आला नाही, त्यामुळे वाल्मिक कराड यांना न्यायालयीन कोठडी जी आहे ती मंजूर झालेली होती आणि कालच ते न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली होती। मात्र मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या पोटात दुखत असल्यामुळे त्यांना आता बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये आणण्यात आलेलं आहे। त्यांच्यावरती या उपचार सुरू आहेत, मात्र नेमके त्यांच्यावर उपचार काय केले जात आहेत याची गुप्तता जी आहे ते इथं सध्या सिव्हिल रुग्णालय प्रशासनाकडनं जर पाहिली तर ते गुप्तता कमालीची ठेवण्यात आलेली आहे। एकंदरीत आता त्यांची प्रकृती सध्या तरी स्थिर असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे, मात्र थोड्याच वेळामध्ये आता इथले मेडिकल ऑफिसर येतील, त्यानंतर दुसरे जे ऑफिसर आहेत जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांकडनं पुन्हा एकदा त्यांची तपासणी होईल आणि त्यानंतरच आता वाल्मिक कराडांची जे प्रकृती आहे ती कशी आहे ते बाहेर येणार आहे। सध्या तरी त्यांच्यावर आता बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कॅमेरा पर्सन अक्षय रेड्डीसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।